श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 27. अधिक मासातील शेवटचे 5 दिवस राहिले आहेत. ज्यांना कोणाला संपूर्ण महिनाभर अधिक मासातील जे व्रतवैकल्य असतील, स्नान, दान, दीपदान, पुण्यकर्म करायला जमलं नसेल, शेवटच्या 5 दिवसात जमेल तेवढी विष्णुभक्ती करा. रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. कुठलाही भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुषोत्तम मंत्र पठण करा, श्रवण करा. स्नान, दान, दीपदान, मौनव्रत. भगवान सूर्याला रोज अर्घ्य द्यावं, त्यांचं दर्शन घ्यावं. दक्षिण दिशेला आपल्या पितरांना नमस्कार करावा. पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणावा. शेवटच्या 5 दिवसात आपण एवढी सत्कर्मे जर केली, संपूर्ण अधिक मासाच्या महिन्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल. पंचरात्रीचं हे व्रत कसं करावं, सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर मी कालच एक व्हिडिओ टाकला आहे, तो बघा आणि त्या पद्धतीनं हे व्रत करा. भगवान पुरुषोत्तम यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदिजननी, त्रिपुरसुंदरी त्रैलोक्यपामनी, सर्व दुःख दरिद्रशमनी, विघ्नहरणी महामाये. तुझी या कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुनी करी गमन. मुका तोची वाचाळ होय जाण, कृपे करुण तुझिया. ऐका श्रोते एकाग्रचित्त, मल महिमा अति अद्भुत. लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची संकलितार्थ निवेदू. लक्ष्मी वदे हो देवाधिदेवा, कृपा सागरा करुणार्णवा. समान फल व्रत प्रभावा, कैसे निदेवाला हिजे. विशद कीजे जी पुरुषोत्तमा, तेने आचरता कर्मा कर्मा. प्राणी पवती मोक्षधामा, होय अधमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण. तोची श्लोकाधार पूर्ण, करा श्रवण हो. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, अधिक मासातील असं कोणतं सत्कर्म आहे किंवा पुण्यकर्म आहे ज्यामुळं मनुष्यासोबत प्राणीमात्राला देखील मोक्ष मिळेल. त्यावर भगवान विष्णू म्हणाले, नारायण उवाच. समान फलदा देवी, सर्वे मासाधिमासकः. विशेष फलदाह्यते, माघ वैशाख कार्तिकः. विशेष महिमा जाण, पौर्णिमा म्हणजे 3. माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेष हुन मलमासी. येथे कीजे स्नानदान विधी, विप्रभोजन यथाविधी. होम हवन जपसिद्धी, तरी सर्व सिद्धी तो पावे. भावे करावे विप्रपूजन, मग यथाशक्त्या दीजे दान. तै 3 दशक अपुप अन्न, घृतासहित अर्पावे. याही वरी जे दान निवेदले, ते पाहिजे प्रत्यही केले. ऐसे जरी न घडे एकवेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी. मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित. तै संपूर्ण फल होय प्राप्त, जान सत्यवरानने. माघी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा अत्यंत पवित्र मानल्या जातात. मात्र मल मासामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे, जी दर 3 वर्षांनी येते, ती या 3ही पौर्णिमांहून श्रेष्ठ आहे. या पौर्णिमेला स्नान करावं, दान करावं, विप्रभोजन म्हणजेच ब्राह्मण भोजन करावं, यथाशक्ती ब्राह्मण देवाला दान करावं. आपल्या घरामध्ये होम हवन करावं, जप करावा, नामस्मरण करावं, भगवान विष्णूंचं कुठलाही मंत्र स्तोत्राचं पठण करावं. ही सर्व सत्कर्मे, ही सर्व सेवा साधना मलमासातील प्रत्येक दिवशी करावी. मात्र प्रत्येक दिवशी शक्य नाही झाली, आपण फक्त मलमासातील पौर्णिमेला या सर्व साधना केल्या तरी देखील संपूर्ण महिन्याचं आपल्याला फळ मिळेल. संपूर्ण महिन्याचं पुण्यफळ कसं प्राप्त होईल याविषयी भगवान विष्णू माता लक्ष्मीला एक कथा सांगू लागले. पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा, जो अतिशय धर्मपारंगत होता, दानशूर होता, हरिभक्त होता. आपल्या जनवासियांचे प्रश्न सोडवणे, न्याय निवाडा करणे, ब्राह्मणांची सेवा करणं, कुठलंही धार्मिक कृत्य असेल त्यात मदत करणं, कथा कीर्तन, कथा पुराण याचं श्रवण करणं हे त्याचे आवडते छंद होते. जमेल तेवढा दानधर्म तो नेहमी करत असे. अतिशय दानशूर असा हा राजा होता. त्याची पत्नी सुष्टमती अतिशय सुंदर होती, पतिव्रता होती. पतीच्या सेवेला ती नेहमी तत्पर असायची. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकदा अधिक मास आला, त्यावेळेला दोघांनीही मनोभावे अधिक मासाचं व्रत केलं. तव पातला मलमास, उभयता आचरती व्रतास. विप्रभोजनी अति हव्यास, दिवसेंदिवस वृद्धिंगत. दानधर्म नित्य करीती, उणेन पावे कवणे रीती.
प्रातस्नाने उभयता सारिती आणि मौन्ये सारिती नक्ताते ऐसे व्रतशास्त्राधारे आचरती उभयता वधूवरे तव अंगिरा ऋषी तपी थोरे राजदर्शना पातला दृष्टी देखता तपोराशी उल्हास परमनृपासी देऊनिया निज आसनासी भूतळवटासी बैसे राव मग आणूनी पूजा प्रकार उभयता पूजले झाले मुनेश्वर परमहर्षे निर्भर नृपवर करी सोपस्कार पूजेचा ऐसी पूजा करिता तेच क्षणी वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी परमहर्षयुक्त अंगिरा मुनी आतिथ्य पाहुनी नृपाचे मग बोलता झाला मुनी भावा आगळा देखिला भूपती व्रत आचरता उभयती झाला माते आनंदू उत्तमासनी बैसवले आम्हा भूमिशायी तू नृपत्तमा तुझ ऐसा धार्मिक महात्मा न देखिला अद्यापि विप्राते दिदले अग्रहार वापी कूप सरोवरे अपार कीर्ती तुझी नृपवरा थोर भूधरा आगळी. अधिक मासाचं व्रत दोघांनीही केलं. दोघेही प्रातस्नान करीत मौन व्रताचं पालन करत भगवान विष्णूंची पूजा करत असे. रोज ब्राह्मण भोजन दानधर्म ते दोघंही करत असे. एकदा राजाच्या दरबारामध्ये अंगिरा ऋषी आले. राजाला अतिशय आनंद झाला. त्यानं आपलं आसन ऋषींना दिलं. स्वतः खाली जमिनीवर बसला. दोघा पतीपत्नीनं राजा आणि राणीनं अंगिरा ऋषींचे चरण धुतले, त्यांचं पूजन केलं. राजाचं आदरातिथ्य बघून अंगिरा ऋषी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुझ्यासारखा राजा मी बघितला नाही, जो स्वतः जमिनीवर बसला आणि आपलं आसन मला बसायला दिलं. यावर राजा म्हणाला, नाही ऋषीवर, उलट आमचा भाग्योदय झाला. तुमचे चरण माझ्या दरबाराला लागले आणि साधू संतांच्या सेवेचा, ब्राह्मण सेवेचा लाभ आम्हाला झाला. हे सर्व जे वैभव आहे, राज्य आहे, सत्ता आहे, ही फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादानेच प्राप्त झाली आहे. पुढे राजा म्हणाला, मला आपल्याला एक सांगायचं आहे. जर आपली आज्ञा असेल तर मी सांगतो. ऋषी तथास्तु म्हणाले. राजा म्हणाला, माझ्या राज्यामध्ये एक वैश्य राहत होता. त्याचं नाव वीरभाऊ. अत्यंत हिंस्र, चोरी करणारा, गोधनाची चोरी करून विक्री करणारा, द्रव्य मिळवण्यासाठी तो अगदी कुणाचा खून देखील करत असे. ब्राह्मणाचा वध करायला सुद्धा तो मागपुढं पाहत नाही. प्राणी मात्र, माणूस, ब्राह्मण सर्वांसाठी तो जणू कर्दनकाळ. प्राणी आते जीवे मारी वेशारत अहोरात्री ऐसा दुराचारी कृतघ्न निष्ठुर भाषणी अनृतवचनी पापाचे भय न धरी मनी सातो वर्तत असता जणी झाली परिते ऐका ऐसा तो परमकृतघ्न स्त्री सहित सेविले अरण्य सहकुटुंबेसी हिंसा धर्म आचरुण उदरपोषण चालविती सदा मार्ग रोधुनी जाण हरितसे पांथस्ताचे धन वस्त्रे आनिक प्रावरण हरुण नग्न सोडितसे ऐसे असता एके अवसरी तृषाक्रांत वीर अंतरी उदक धुंडिता हिंसा करी तव देखिले नेत्री अपूर्व एक देवालय अतिजीर्ण श्री विष्णुदैवत असे जाण देखता झाला दुरुण हर्षयुक्त निजमनी स्वभवते वृक्ष घनदाट केळी नारळी आचट आम्र निंबोणी आणि कवठ देखता ठाट मन भोले नाना पुष्पांची या जाती तेथे बिल्बादी वृक्ष शोभती जाई जुई आणि मालती केतकी डोलती फुलभारे येथे चातके मयोरे बदक चक्रवाकादी कोकिळांक नाना जातीचे पक्षी अनेक विचरती देखते ठाई ऐसे अपूर्व रम्यस्थान सरोवरी उदक अमृत समान वीरेश्वरे नयनी देखून गेला धावून सरोवर तीरा कांते सहित जलपान करुनी क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी तो तेथे आमुची राजपत्नी दर्शना लागून गेलीसी. असा हा वीरभाऊ नावाचा चोर. त्याची पत्नी मात्र अतिशय धार्मिक होती, जी देवाची नित्यनिष्ठेने भक्ती करे. एकदा हा वीरभाऊ जंगलामध्ये फिरत असताना दोघेही पतीपत्नी सोबत होते आणि तहान लागली म्हणून तो पाणी शोधत होता. त्याला एक सरोवर दिसलं आणि सोबत एक देवालय म्हणजेच मंदिर होतं. जुनं मंदिर होतं, भगवान विष्णूंचं मंदिर होतं. ते बघून त्याला आनंद झाला. अतिशय घनदाट वृक्ष, केळी, नारळी, आंबा, निंबोनी, कवट हे सर्व बघून त्याचं मन क्षणभर भुलून गेलं. त्या ठिकाणी अनेक पुष्पवेली होत्या, बिल्ववृक्ष होता, जाई जुई मालती केतकी सर्व फुलं होती, बदक, मयूर, चातक अनेक पक्षी त्या ठिकाणी होते. आणि सरोवराचं जे पाणी होतं ते तर अत्यंत शुद्ध, जणू अमृतासारखं. वीरभाऊ म्हणजेच हा वीरेश्वर
हे सर्व बघून त्याला अतिशय आनंद झाला. त्यानं सरोवराचं पाणी पिलं, आपल्या पत्नीलाही दिलं. दोघांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली. त्याचवेळी राजाची पत्नी ही राणी भगवान विष्णूंचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेली होती. तिनं या दोघा पती पत्नींना पाहिलं. त्या चोराची पत्नी राणीकडं आली, राणीच्या पाया पडली आणि म्हणाली, माझा हा जन्म असाच वाया चालला आहे. मला पतिसुख अजिबात नाही. माझा हा पती अत्यंत कृतज्ञ आहे, पापी आहे, दुराचारी आहे, हत्यारा आहे, चोर आहे. याच्या सोबत राहून पुण्य तर मला अजिबात घडलं नाही. न कधी दान केलं, न कुठलं तप, न कधी जप, न कधी होम हवन. नेहमीच मी त्याच्या पापामध्ये भागीदारी झाली. पुढे मला किती योनीमधून जन्म घ्यावा लागेल, किती यातना सोसाव्या लागतील हे देवालाच माहीत. तिचं हे बोलणं ऐकून राणीला तिची दया आली. राणीसोबत राजा देखील होता. राणीनं राजाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि म्हणाली, महाराज, कृपा करून या दोघांना आपणच आता या संकटातून काहीतरी मार्ग दाखवा. पापातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय आपण यांना सांगावा. मग उठून या लवलाही रूपाचरणी ठेविली डोई. म्हणे, महाराजा विनंती परिसावी, ही उभयता अतिदुःखी. तरी याते कवन उपावो, स्वामी कृपा करुणी निवेदाहो. अति उत्तम नरदेहो पहाहो, केवी गती पुढारी पै. पूर्वकर्माद्भुत हे दोघे, हिंसाधर्म आचरती अंगे. पुण्यसंस्कार अंगी न लागे, तरी तरती वेगे कैसेनी. याते पाहून हृदयी दया उपजली माझे जीवी. तरी कृपा करुणी उपदेशावी, पावे पदवी सायुज्यता. राजानं त्या दोघांना बोलावून घेतलं आणि त्या दोघांना म्हणाला, ही फळे भक्षण करा आणि मी आपल्याला एक उपाय सांगतो. तो उपाय आपण नक्की करा. अंतकाळी जयाते घडे विष्णुस्मरण, तयाने अन्य सेवान लगे करणे. पापी होका सज्ञान अज्ञान, झाय उद्दारुण तत्काळी. तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष, मणी धरुणी हव्यास. नित्यानित्य विशेषाविशेष, नामघोष पै करावा. नित्य प्रातःकाळी उठोन, देऊळी कीजे सडा संमार्जन. नंतर सरोवरी स्नान करून, करा भजन आदरे. ऐसे तया ते स्वये निवेदले, तथास्तु म्हणून तेही वंदिले. मग आचरू लागले तैसेची उभयता, नित्य सडा संमार्जन करी. सरोवरी स्नाने सारिती, अष्टोप्रहर भजन करीती. न सोडिती दिन रजनी, नित्य होता माध्यान काळ. मेळ ओणी आणिता ती फळे, देवाते अर्पुनी सकळ. शेष भक्षिती उभयता, ऐसे क्रमिता भावार्थे. स्वामी या नवल वर्तले तेथे, कृपाळू झाला रमानाथ. परमभावार्थ जाणुनी, मलमास होता संपूर्ण. तववरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन. झाले विधान ते ऐका. राजाने या दोघांनाही सांगितलं, अंतकाळी ज्यावेळेला भगवान विष्णूंचं दर्शन आपल्याला होतं, त्यावेळेला दुसरी कुठलीही भक्ती करण्याची गरज पडत नाही. आपण आता एक करायचं, दोघांनीही रोज सकाळी उठायचं, प्रातःस्नान करायचं. स्नान झाल्यानंतर जागा स्वच्छ करायची, या सरोवरामध्ये स्नान करा, भजन करा. या दोघांनीही राजाचं म्हणणं ऐकलं. ते रोज सकाळी लवकर उठून विष्णू भक्ती करू लागले, नामस्मरण करू लागले, भजन करू लागले. जंगलातून ते फळे तोडून आणत, देवाला अर्पण करत, उरलेली फळं ते स्वतः सेवन करत. संपूर्ण अधिक मासामध्ये त्यांनी या प्रकारे आपला नित्यक्रम चालू ठेवला. मलमास संपला आणि शेवटच्या दिवशी काय झालं ते ऐका. मलमास होता संपूर्ण, तववरी केले आचरण. प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विधान ते ऐका. सहजी झाले प्रातस्नान, सर्व ही पर्वणी साधली तेने. व्यतिपात पौर्णिमा जाण, द्वादशी अमावस्या ते. कवन पर्वणी कवणे ठाई, हे तो तयाते ठाऊकीची नाही. परी कृपाळू तो शेषशाही, केली नवाई ते ऐका. सहजी घडले तया उपोषण, करिता वनफळाते भक्षण. जिव्हा रंगली नामे करुण, जाहले दहन पापाचे. सप्तजन्माचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप. करुण उभयता दिव्यरूप, निज स्वरूपी पाठविले. एवढे नाम महिमान आगळे, महापापिये उद्धरिले. स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथिले स्वामिया. त्या दोघांनाही माहीत नव्हतं की मलमास सुरू आहे. मलमासामध्ये पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, द्वादशी आहे की व्यतिपात योग आहे. कुठलाही योग त्यांना माहीत नव्हता.
ते मात्र नित्यनियमाने संपूर्ण महिनाभर भगवान विष्णूंचा जप करत होते, भक्ती करत होते आणि कळत नकळत त्यांना उपवास घडला. उपवासाचं देखील त्यांना फळ मिळालं आणि त्यांची जी घोर अशी पापे होती, 7 जन्मांची पापं त्यांची नष्ट झाली. तेव्हा अचानक स्वर्गलोकातून एक विमान आलं आणि त्या दोघांनाही ते विमान विष्णू लोकाला घेऊन गेलं. एवढे महापापी फक्त मलमासामध्ये, अधिक मासामध्ये केलेल्या विष्णुभक्तीने, सहज केलेली जी विष्णुभक्ती आहे त्यांनी एवढे मोठे अधम महापापी उद्धरले गेले. आणि ही मी प्रत्यक्षदर्शी अनुभवलेली कथा आहे, असं राजाने अंगिरा ऋषी यांना सांगितलं. ऐसे इतिहासाला गुण अंगिरा ऋषी ते कथी नृपनंदन, ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण, तेने नारायण कृपा करी, पुनर्राये ऋषी अर्चिला, नमस्कारुणी बोलविला, राये संपादन व्रताला, केले उद्यापनाला विधीने, मग तो पत्नीसहित भूप, विष्णुलोकी राहिला सुखरूप, इतिहास हा अपरूप, स्वये निवेदी नारायण. अंगिरा ऋषींना अशा पद्धतीनं हा वृत्तांत सांगितल्यानंतर राजानं त्यांना पुन्हा नमस्कार केला. अधिक मासामध्ये राजा आणि राणीनं जे व्रत केलं होतं त्याचं उद्यापन त्यांनी केलं. राजा देखील पत्नीसहित विष्णुलोकी गेला. वीर आणि त्याची पत्नी, जो चोर होता, अधम होता, दुराचारी होता, अगदी सहज मलमासामध्ये त्यांनी भक्ती केली, जमेल ते व्रत केलं आणि अधिक मासाचा महिमा बघा. भगवान विष्णूंची कृपा होऊन, पुरुषोत्तम भगवान यांची कृपा होऊन एवढे महापापी त्यांच्या देखील जीवनाचा उद्धार झाला. मग आपण देखील या अधिक मासाचे आता शेवटचे 5 दिवस राहिलेले आहेत. जमेल तेवढी विष्णुभक्ती करा, जप करा, नामस्मरण करा, जमेल तेवढं मनोभावे सेवा करायची. आपल्या देखील पापांचा नाश होईल. नकळत कळत काही गोष्टी चुकीच्या आपल्या हातून होत असतात. अशा सर्व पातकांचा नाश होईल. आपल्या जीवनातील नकारात्मकता निघून जाईल आणि मग आपोआपच प्रापंचिक काही प्रश्न असतील ते देखील सुटण्यासाठी मदत होईल, मार्ग निघेल. भगवान पुरुषोत्तम यांची कृपा नक्की प्राप्त होईल. इति श्री मल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित 27तमोऽध्याय गौडः. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.